तर आजच्या देशातील सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे 5 राज्यांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। आज देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतात। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची दादागिरी पाहायला मिळणार की भाजप मुसंडी मारणार, याकडेही सर्वांचंच लक्ष आहे। तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांचा सत्ता राखण्याचा प्रयत्न असेल, तर केरळमध्ये पिनराई विजयन हे सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आसाम पुदुच्चेरीच्या जनतेचा कौल नेमका कोणाला असेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आलेली आहे। या निकालाचे सर्व वेगवान अपडेट्स आपण आज दिवसभर जय महाराष्ट्रवर पाहणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। खरं तर पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 293 जागांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडतीये। फाल्टा या मतदारसंघासाठी पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडेल, त्यानंतर त्या जागेचा निकाल जाहीर केला जाईल। मात्र पश्चिम बंगालची लढत ही खरं तर थेट भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी पाहायला मिळणार आहे। ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ही थेट लढत होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला होता, तर ममता बॅनर्जींनीही आपण मताधिक्यानं जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे। अगदी काही वेळातच या 5ही राज्यातील मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात केली जाईल। आता कशा पद्धतीनं हे कल हाती येतात, ही जनता नेमकी कुणाला आपला कौल देते, कुणाला पाठिंबा देते, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर देशातल्या या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे। या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे फक्त त्या राज्यांचं नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर पश्चिम बंगाल, त्याचबरोबर आसाम, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी या 5 राज्यांचा निकाल आज जाहीर होतोय। पश्चिम बंगाल या विधानसभा निवडणुकाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आज ममता बॅनर्जी त्याचबरोबर भाजप यांच्यामध्ये ही थेट लढत होतीये, तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांचा आपला सत्ता राखण्याचा प्रयत्न असेल। एम के स्टॅलिन ही आपली सत्ता राखतात की नवीन सत्ता इथे स्थापित केली जाते, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर केरळमध्ये पिनराई विजयन सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तामिळनाडूमध्ये 234 जागांचे निकाल हे आज स्पष्ट होतील। केरळमध्ये 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर आता केरळमध्येही नेमकी कोण सत्ता राखतं की नवी सत्ता उदयास येते, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर देशातल्या या 5 राज्यांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। केरळमध्ये पिनराई विजयन सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला असणार, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर 5 राज्यांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अगदी काही वेळातच या राज्यांच्या मतमोजणीला, विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होईल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडलेले। मनोज, आज 5 राज्यांचे निकाल जाहीर होणारे, अगदी काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, काय अधिक अपडेट? बरोबर अंकिता, देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालचं, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढील काही तासांमध्ये जाहीर होणार आहे। आपण बघितलं 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि यासाठी आपण प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ताधारीची लाट अशा विविध मुद्द्यावर लढाई या ठिकाणी लढल्या गेल्या। या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। तसंच बघितलं आपण ममता बॅनर्जी, एम के स्टॅलिन, हिमंता बिस्वा सर्वांचा अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या निकालावर अवलंबून आहे। तसंच आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वसामान्यांना लावले आहेत, तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावली होती। आपल्याला अमित शहा या ठिकाणी तळ टेकून देखील होते। 15 दिवस त्या ठिकाणी अमित शहा होते आणि या ठिकाणी आपण ममता आणि मोदींसाठी प्रतीक्षेच्या बनलेल्या बंगालमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये सर्व जुने रेकॉर्ड ठेवून या ठिकाणी
93% आपण मिळतं या ठिकाणी आपण मिळतं मतदान झालेलं आहे। त्यामुळे सर्व निकालाची टक्केवारी या ठिकाणी मिळतं सगळ्यात जास्त टक्केवारी यंदा झालेली आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की पहिल्यांदाच भाजप सरकारकडे जाते या ठिकाणी हे लक्ष लागलेलं आहे। आणि आपण एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्व ठिकाणी आपण मोठमोठ्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कुठेही कोणती घटना घडू नये यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी विजयाची हॅट्रिक मारते का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। निश्चित मनोज, जसा तुम्ही उल्लेख केला की पश्चिम बंगालच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, त्या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतदान पार पडलं होतं। तामिळनाडूमधली एकंदरीत लढत कशा पद्धतीने? नक्कीच अंकिता, आपण मिळतो या ठिकाणी पश्चिम बंगालसोबत तामिळनाडूची लढत देखील अस्मितेची आहे, कारण की या ठिकाणी देखील आपण बघितलं तर मतदान बरोबर चांगलं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील कोण लढत मारतं, कारण की या ठिकाणी आपण मिळतं जे सुपरस्टार आहेत ते देखील या ठिकाणी लढाई लढलेले होते आणि त्यामध्ये आता कोणाची बाजी या ठिकाणी मारत आहे, कारण की सत्ता पलट इकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सत्ता पलट होते का या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, पण यंदा कोण बाजी मारतं, कारण की 5 राज्यांची निवडणूक झालेली आहे आणि त्याची मतमोजणी 8 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आणि दुपारी 12 वाजल्यापर्यंत आपण या ठिकाणी बघतो तर संपूर्ण चित्र हे स्पष्ट होईल, कोण विजेते झाले हे या ठिकाणी स्पष्ट होईल आणि त्यानंतर आपण बघतो विजयाचा गुलाल देखील या ठिकाणी हा उधळला जाणार आहे। निश्चित मनोज, या संदर्भात अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या 5 राज्यांमध्ये नेमकी कोण आपली सत्ता राखतं की नवीन सत्ता उदयाला येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि त्याचबरोबर आसाम, पुदुच्चेरी या ठिकाणी आज विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होईल। काही वेळातच या विधानसभा निवडणुकांचे कल हे हाती येतील आणि त्यानंतरच नेमकं या राज्यांमध्ये कोण आपली सत्ता राखतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा आपली सत्ता राखतात की भाजप पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरेल। तर तिकडे तामिळनाडूमध्येही नेमकं कोण आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। या सगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही जनतेचा कौल नेमका कुणाला असतो हे पाहणं महत्वाचं ठरेल। सब कागज हम लोग लाते हैं जिससे वोट के नतीजे ये सब लिखते हैं। ये सब जो काम है ये इलेक्शंस का काम है और सभी फेंक दिया जा रहा है। हम लोग क्या युद्ध करने आए हैं? ना हम गोली बारूद लेके आए हैं, ना पिस्टल लेके आए हैं। देखिए वो लोग बिना आई कार्ड, जैसे हम लोग बैच लगाकर आई कार्ड लेकर आए हैं, ये सिस्टम से आए नहीं है। कोई अपने तरीके से सिर्फ दिखा रहे हैं। विदाउट आई कार्ड आके हंगामा किए हैं, तो हंगामा करने से खिसियाई बिल्ली खंबा नोचे। हंगामा करने से कोई फायदा नहीं है। भाजपा बहुमत में जीत रही है, पूरे बंगाल में, भवानीपुर में भी जीत रही है। हमारे कार्यकर्ता, हमारे एजेंट जो हैं एकदम डट कर सामना करेंगे और इस बार जिस प्रकार से भारतवर्ष में भाजपा की सरकार है, बंगाल में भी भाजपा की सरकार इस बार बनने जा रही है। एक ही विधानसभा में जो पोलिंग हो रहा है वो डायमंड हार्बर में फलता है। 8 लाख वोट से जीतते थे, आज महिलाएं बाहर आके बोल रही कि हमें 15 साल से वोट देने नहीं दिया है। एक दिन पहले उनका वोटिंग कार्ड छीन लिया जाता था, आज वही लोग प्रतिवाद कर रहे हैं और लोग भरपूर वोटिंग करेंगे। क्या लग रहा है शांतिपूर्ण? बिल्कुल शांतिपूर्ण। जिन लोगों ने प्रयास किया, सफल नहीं हुआ चुनाव के समय, आज भी सफल नहीं हो पाएंगे। सुबह से हमारे यहाँ खड़गपुर में वार्ड में जाके पुलिस ये पेट्रोलिंग कर रही है। मुझे लगता है कि सारा मालूम है पिछले 3-4 इलेक्शन का कहाँ क्या हुआ, कौन ऑफिसर का रोल क्या था, किस जगह में गड़बड़ होता है, सब उनके पास रिकॉर्ड है। उसी आधार पर उन्हें ये सारी व्यवस्था की है। अब देख लीजिए, अच्छा से शांतिपूर्ण चुनाव हो जाएगा, ये सब घर घुस जाएंगे। अर्जुन सिंह भी पुलिस के ऊपर
नहीं, वहाँ कुछ घटना हुआ है जिसको लेकर रिपरकशन हो रहा है, चुनाव कमीशन देख रहा है। मुझे लगता है कि बहुत कुछ और लोगों को भ्रमित करने के लिए किया जा रहा है, शांति से काम लेना चाहिए।